जान्हवी एक गावाकडची साधी पण हुशार आणि गोड मुलगी. सकाळी तुळशीला ओटी घालणारी आणि संध्याकाळी चुलीवर गरम गरम भाकऱ्या करणारी. पण तिला एक वेगळी आवड होती, इंस्टाग्रामवर गावातल्या सुंदर गोष्टींच्या रील्स करणं. बैलपोळा, भात शेती, झाडांची आरास आणि रंगवलेली रांगोळी. दुसरीकडे अर्जुन, मुंबई मधला एक स्मार्ट डिजिटल मार्केटिंग वाला, भरपूर फॉलोईंग असलेला कॉन्टेंट क्रिएटर. ट्रेंड मध्ये राहणं ही त्याची ओळख. एके दिवशी अर्जुनच्या एक्सप्लोरवर जान्हवीचं एक रील आलं. गावातल्या शेतात पावसात नाचणारी मुलगी आणि गाणं होतं. त्याने लगेच कमेंट केली, वाव, इट्स सो एस्थेटिक. इज दिस इवन रिअल? जान्हवीने उत्तर दिलं, हो, आमचं गाव असंच सुंदर आहे. बघता बघता चॅट सुरू झालं. अर्जुन तिला कॉन्टेंट टिप्स द्यायला लागला आणि जान्हवी त्याला गावातलं खरं खुरं जग दाखवायला लागली. एक दिवस अर्जुन तिला म्हणाला, जान्हवी, तू शहरात आलीस तर मी तुला ट्रेंडिंग बनवेन. आणि तू गावात आलास तर मी तुला शांतता शिकवेन. आणि एके दिवशी अर्जुनने तिला कॉल केला. मिस जान्हवी, आलोय बर का मी तुमच्या गावात. वा वा, स्वागत आहे तुमचं. पण तू राहणार कुठे आहेस? हॉटेलवर ग, अजून कुठे? अरे, ही काही मुंबई नाही हॉटेलवर राहायला. थांब, आमच्या शेतातल्या घरात तुझी काहीतरी सोय करते. अर्जुन जान्हवीचं गाव, शेत आणि शेतातलं ते घर पाहून भारावून गेला. जान्हवीने त्याच्यासाठी गरमागरम चहा आणि पोहे केले. काय भारी चहा पोहे आहेत. तुझ्या हाताला खूपच छान चव आहे ग. अरे बास, किती कौतुक. अजून तर गाव पाहायचंय. मग बघ, मुंबईला जाण्याची इच्छाच नाही होणार तुझी. जान्हवी अर्जुनला गाव दाखवायला लागली. रिमझिम पाऊस सुरूच होता, त्यामुळे चिखलही झाला होता. अर्जुनचे बूट खराब व्हायला लागले. गावात बूट घालून नाही, मोकळ्या पायाने चालावं. सायन्स असतं त्यामागे. गाव आणि गावाशी रिलेटेड सायन्स जान्हवी खूप छान अर्जुनला समजावत होती. अर्जुन फक्त तिला ऐकत होता. रात्री पावसामुळे गावातले लाईट गेले. जान्हवी म्हणाली, चल, तुला एक गंमत दाखवते. तिने त्याला आकाशातले तारे दाखवले. त्यानंतर रात्रभर अर्जुनला झोपच नाही लागली. अर्जुन पहिल्यांदा मोबाईल पेक्षा निसर्गाकडे पाहायला लागला. तो गावाच्या आणि जान्हवीच्याही प्रेमात पडला. जान्हवीने त्याच्यासोबत फराळ बनवतोय असं रील केलं आणि ते व्हायरल झालं. रील सोबतच त्यांचं प्रेमही. आज दोघं मिळून एक पेज चालवतात. शहराची नजर, गावाचं मन. एकमेकांचं जग समजून घेत, एकत्र रील्स बनवत आणि रिअल प्रेम करत.